नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. मडिलगी खिंड येथील रस्ता दुतर्फा 2025च्या पावसाळ्यात लावण्यात आलेल्या आम्र वृक्षांच्या संगोपनासाठी चला झाडे लावूया सावली पेरूया या व्हॉट्सअप ग्रुपतर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी सकाळपासून सदस्यांनी झाडांची निगा राखत परिसर स्वच्छ करून अळी करणे, झाडोऱ्यातून मुक्त करणे अशी कामे केली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. मडिलगी खुर्द खिंड परिसरात जाणून बुजून कचरा टाकण्याच्या प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, दुर्गंधी व भटक्या कुत्र्यांचा त्रास निर्माण झाला आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही सदस्यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. पावसाळ्यात झाडांना खते देणे, भांगलन करणे, अळी करणे व सपोर्ट स्टिक लावणे अशी सर्व कामे काळजीपूर्वक करण्यात आली. उन्हाळ्यात झाडे टिकवण्यासाठी पाणी पुरवठा ही मोठी जबाबदारी होती. ती ओळखून सदस्यांनी गेल्या काही दिवसांपासून कॅनद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली होती. सायंकाळी 5 वाजता सुखदेव मखदूम साहेब पाण्याने भरलेला टँकर घेऊन आले. टँकरमधील तब्बल 5000 लिटर पाणी सर्व झाडांना पाईपद्वारे देण्यात आले. उंचावरील झाडांना बादली, कळशी व कॅनच्या सहाय्याने पाणी देण्यात आले. पाण्याच्या शिडकाव्याने तृप्त झालेली झाडे पाहून उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. या उपक्रमात छोटी जान्हवी पाटील व शुभश्री कुंभार यांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांच्या लगबगमुळे भविष्यात ही झाडे निश्चितच बहरतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सदर वृक्ष संवर्धन उपक्रमात सुखदेव मखदूम, पाडळकर सर, अवधूत पाटील, वैभव मखदूम, दादासाहेब कुंभार, धीरज भोसले, सतीश पेडणेकर, जान्हवी पाटील व शुभश्री कुंभार आदींनी सहभाग घेतला. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.